नमस्कार शेतकरी बंधूंनो, नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. आता जर बघितलं आपण कांदा फवारणी चालू झाली मित्रांनो. पहिली फवारणी दुसरी फवारणी चालू झाली आहे. कांदा लागवड भरपूर प्रमाणात झाले आणि मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर आता कांद्यासाठी पहिली फवारणी काय घेणं गरजेचं आहे आणि कोणत्या फंगीसाईड, कोणतं कीटकनाशक आणि कोणतं टॉनिक घेणं तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो. आता मित्रांनो बघितलं तर फंगीसाईडमध्ये तुम्ही नेटिव्ह फवारू शकता मित्रांनो 10 ग्रॅम प्रतिपंपासाठी. मित्रांनो तुम्ही कराटे फवारू शकता मित्रांनो 20 ml प्रतिपंपासाठी. त्यानंतर मित्रांनो तुम्ही बायोविटा फवारू शकता 40 ml प्रतिपंपासाठी आणि ॲक्टिवेट हे स्टिकर आहे मित्रांनो, सिलिकॉन बेस स्टिकर आहे, तुम्ही हे पण 10 ml प्रतिपंपासाठी फवारू शकता. आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मी कार्य सांगत आहे मित्रांनो. हो, नेटिव्ह मित्र बघितलं तर आता जर बघितलं धुकं मोठ्या प्रमाणात पडत आहे. आता बघितलं 1 नोव्हेंबर आपली डेट आहे, पण आता धुकं प्रमाणात पडत आहे, थंडी प्रमाणात जास्त पडणार आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तुमच्या कांद्याच्या पातीची शेंडे पिवळे होणे किंवा पूर्ण पात पिवळे होणे ह्याच्यात सगळ्या समस्या आढळून येतात. त्यासाठी तुम्हाला करपा न येण्यासाठी मित्रांनो तुम्हाला नेटिव्ह फवारायचे. त्यानंतर दुसरं मित्रांनो कराटे आहे मित्रांनो. ठीक आहे, हे जे कराटे आहे मित्रांनो, तर हे कराटे मित्रांनो तुम्हाला कशासाठी फवारायचं, जसं तुमचं थ्रिप्स असेल किंवा पांढरी माशी असेल, तुमची आळी असेल आणि त्यानंतर जर बघितलं तर गाभीमधली आळी असते मित्रांनो, कांद्याच्या आतमध्ये आळी असते, ती एक तुमची कंट्रोल होणार आहे मित्रांनो कराटेमुळं. त्यानंतर मित्रांनो बायोविटा. आता बायोविटा हे कोणतं काम करणार आहे आणि काय काम करणार मित्रांनो. ठीक आहे, आता बायोविटा बघितलं तुमचं फुटवे जास्त काढणार आहे, त्यानंतर तुमचं कांद्याला काळुंकी आणणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघितलं तर ह्याच्यामध्ये तुमचं डबल मुळ्या जास्त पांढऱ्या मुळ्या तुमच्या कांद्याच्या जास्त वाढणार आहेत, जेणेकरून तुम्हाला कांद्याला अपटेक करायला सोपं जाईल सगळ्या गोष्टी. त्यानंतर मित्रांनो बघितलं ॲक्टिवेट सिलिकॉन बेस स्टिकर आहे. त्यानंतर तुम्ही स्टिकर टाकलं तुमच्या पूर्णपणे कांद्यावरती, त्या स्टिकरचं काम आहे की पूर्ण कांद्यावरती किंवा पाथीवर तुमचं औषध पांगवण्याचं काम आणि धरून ठेवण्याचं काम मित्रांनो हे औषध करतं मित्रांनो. ही जर तुम्ही फवारणी घेतली तर तुम्हाला जवळजवळ चांगला एकदम टॉपचा रिझल्ट आहे. तुम्ही हीच फवारणी पहिली करावी आणि व्हिडिओ कसा आवडला आणि रिझल्ट सांगा मित्रांनो, फवारणी करून रिझल्ट सांगा. धन्यवाद.